नमस्कार मित्रांनो, परंडा पंचायत समिती कृषी विभागाअंतर्गत 50% अनुदानावर अर्ज सुरू झालेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना पाणबुडी मोटर, त्यानंतर पेट्रोल पंप, टोकन यंत्र, त्याचबरोबर मित्रांनो आणखीनही 7 प्रकारचे अवजारे आहे जे शेतकऱ्यांना 50% अनुदानावर देणे सुरू झालेले आहे। यासाठी मित्रांनो अर्जाचा नमुना, कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागणार आहे, अटी आणि पात्रता काय आहे याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो पंचायत समिती कार्यालय परंडा कृषी विभाग यांच्याकडून मित्रांनो हे परिपत्रक करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण विषय पाहू शकता मित्रांनो, जिल्हा परिषद उपकर सन 2024-25 योजनेअंतर्गत 50% अनुदानावरील कृषी निविष्ठा अवजारे यंत्राचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकृती करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषद उपकर सन 2024-25 योजनेअंतर्गत 50% अनुदानावरील कृषी निविष्ठा अवजारे यंत्राचा लाभ घेण्यासाठी या पत्रासोबत अर्जाचा नमुना पाठवण्यात येत आहे। मित्रांनो, या योजनाबाबत ग्रामपंचायत स्तरावर दवंडीद्वारे किंवा ग्रामपंचायत फलकावर जनजागृती करून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे अर्ज व आवश्यक कागदपत्रे हे पंचायत समिती स्तरावर कृषी विभागाकडे दिनांक 28/6/2024 पर्यंत अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावेत। मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे तुम्हाला कृषी अवजारे यंत्र हे जे आहे 50% अनुदानावर भेटणार आहे। यामध्ये सर्वात अगोदर पाहू शकता मित्रांनो, कडबा कुट्टी आहे 2 HP मोटर असलेली, त्यानंतर पाणबुडी मोटार संच 5 HP, PVC पाईप संच 2.5 इंची जाडी 40 नग भेटणार आहे। त्यानंतर टोकन यंत्र, फवारणी पंप 4 स्ट्रोक पेट्रोल इंजनचा, त्यानंतर ब्रश कटर 4 स्ट्रोकवाला, त्यानंतर सोलार इम्पॅक्ट ट्रप 1.5 × 1.5 फूट 5 इंच अशा प्रकारचे जे अवजार आहे मित्रांनो ते 50% अनुदानावर भेटणार आहे। आवश्यक कागदपत्र तर काय लागणार आहे, तर यासाठी तुम्हाला विहित नमुने अर्ज तुम्हाला लागणार आहे। अर्ज तुम्हाला मित्रांनो पंचायत समिती कार्यालयात भेटून जाईल। आधार कार्ड लागणार आहे, बँकेचं पासबुक, 7/12/8 लाईट बिल, जनावरे जर असेल तर प्रमाणपत्र लागणार आहे कडबाकुट्टीसाठी, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र पाणबुडी मोटार पंपासाठी लागणार आहे आणि जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी लागणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे छोटीशी माहिती होती जी आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।